तर शेतकऱ्यांसाठी आला आहे किसान कार्ड म्हणजेच आपलं फार्मर आयडी। तर नमस्कार मित्रांनो, मी ओम जगताप, तुम्ही बघता ओम जगताप टेक चॅनल। तर ज्यांनी सबस्क्राइब नसेल केलं तर लवकर सबस्क्राइब करा, कारण आपले नवीन नवीन अपडेट्स मित्रांनो येतच असतात। तर किसान कार्ड म्हणजे काय? तर किसान कार्ड म्हणजे मित्रांनो आता सध्या सरकारने एक GR काढलाय की किसान कार्ड आलंय, तर ते किसान कार्ड अनिवार्य आहे मित्रांनो। तुम्हाला जर PM किसान योजनेचे जर जे काही पैसे वगैरे भेटतात मित्रांनो ते जर लागत असेल तर तुम्हाला ते काढावंच लागणार आहे। तर त्याची प्रोसेस काय, याचे फायदे काय, तर सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तुम्हाला किसान कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन कोणची वेबसाईट आहे, तर सगळी माहिती मी देत आहे। तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट। सरकारने एक नवीन कार्ड काढलं आहे शेतकऱ्यांसाठी, तर त्याचं नाव आहे किसान कार्ड। तर फार्मर आयडी, इंग्लिशमध्ये आपण त्याला फार्मर आयडी सुद्धा म्हणतो। तर हे फार्मर आयडी कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी उपयोगी, तर हे आता स्क्रीनवर बघा तुम्ही, म्हणजे फायदे बघा आता। तर इथं स्क्रीनवर उद्देश आणि फायदे दिलेले आहे मित्रांनो। तर पहिला बघा, यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्म आयडी मध्ये एकत्र केली जाईल। तर बाकीचे हे फायदे मित्रांनो आणि काही उद्देश तर तुम्ही हे वाचा आणि बघू शकता। तर तुम्ही आता किसान कार्डचे फायदे बघितले असेल मित्रांनो। तर आता किसान कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे काढता, तर MHFagristack.gov.in अशी वेबसाईट आहे मित्रांनो। स्क्रीनवर बघत असणार तुम्ही, आता स्क्रीनवर दिसते तुम्हाला MHFagristack.gov.in नावाची वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवर आपण इझिली ते काढू शकतो किसान कार्ड। तर किसान कार्ड कसं काढायचं, तर ही सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी घेऊन येत आहे, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला नोटिफिकेशन पडतील की पुढचा व्हिडिओ आलाय। आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस आहे आपल्या मराठी भाषेमध्ये की किसान कार्ड घरी बसल्यास कसं काढायचं। आणि त्यानंतर मित्रांनो त्याला किसान कार्ड काढण्यासाठी आता लागणारी कागदपत्र, तर बघा स्क्रीनवर कागदपत्र: आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, सामायिक शपथपत्र, पीक पेरा आणि 7/12 उतारा मित्रांनो। तर एवढे कागदपत्र लागतात किसान कार्ड काढण्यासाठी। तर हे कार्ड खूप भारी आलेलं आहे मित्रांनो। या कार्डमध्ये शेतकऱ्याचा संपूर्ण डेटा वगैरे सगळी माहिती या कार्डमध्ये येणार आहे मित्रांनो। तर शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे। आणि हे कार्ड कंपल्सरी मित्रांनो काढायचं। कोणाला तुम्हाला जर PM किसान योजनेचे ते पैसे भेटतात ते जर लागत असेल तर हे कार्ड अनिवार्य आहे मित्रांनो, तुम्हाला काढावाच लागणार आहे। मित्रांनो आपला पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस आहे मराठी भाषेमध्ये की किसान कार्ड कसं काढता। तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला ना, काय करायचं, हा व्हिडिओ दणकून शेअर करायचा, कारण भरपूर जणांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोच करायचा, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असो।